कोल्हापूरचा विषय हार्ड म्हणतात ते काही वावगं नाही। गेल्या 2-3 दिवसापासून कोल्हापुरात एकच विषय चर्चेचा झालाय, तो म्हणजे खेकडा बाजार। कोल्हापुरात तांबड्या पांढऱ्या बरोबर आता पावसाळ्यात खेकड्याला पसंती दिली जाते आणि आपण आज शिवाजी पुलाच्या शेजारी आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात खेकडा बाजार या ठिकाणी भरलेला आहे। पाऊस पडतोय तरी देखील ग्राहकांची तुफान गर्दी या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी अनेक प्रकारचे खेकडे गावागावांवरून खेकडे आणण्यात आलेले आहेत। मोठ्या नांगीचे खेकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर काही मासेही या ठिकाणी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। छोटा खेकडा असेल, मोठा खेकडा असेल, विविध प्रकारचे खेकडे या ठिकाणी विक्रीसाठी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी खेकडे व्यापारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या बाजारामध्ये ते खेकडे कशा पद्धतीने विक्री करतात, कुठून खेकडे आणले जातात आणि कशी विक्री त्यांची होते, त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया। नमस्कार, बोला। कुठून आला? गाव आपलं वडणगेज आहे। खेकडे पूर्ण बाहेर कोकण भागातले आपले मलकापुरा साईडच्या वरची खेकडे आहेत सगळे। आपण कशा पद्धतीने हे खेकडे पकडतात? रात्रीला आम्ही टोपले लावते की नाही, त्या टोपल्यात साधारण एक 50 गो टोपले लावले तर 100-150 किलो माल गावते त्यात। आणि सकाळी येऊन मग इथं येऊन स्टार्टिंग करून आपलं शिवाजी या पुलावरच खेकडे आमची काय येते। कशा पद्धतीने हे टोपले लावले जातात? टोपले हे मोठा टोपला असतोय, त्यात ओढ्यातनं आम्ही त्या एक साइड असं ते टाकत जातोय ओढ्यातनं एका बाजूला आणि नदी कोपऱ्याला टाकत जातोय। सरासर खेकडे आम्ही नदी कोपऱ्याला टाकतो, कारण की खेकडा मोठा जेवढा असतोय तो नदी भागाचाच असतोय। प्रवाहाच्या साईडला तोंड करत जातोय आम्ही खेकडा। साधारण एका वेळी किती खेकडे पकडतात? तसं काय सांगता येत नाही, कारण की खेकड्यातनं टोपल्यात जेवढे सापडतील त्या प्रवाह दिशेने जातील तेवढे, कारण साधारण एका टोपल्यात 10-12 खेकडे सापडतात। याचे दर कसे लावले जातात? साईज नुसार दर लावला जातोय। आम्ही मोठा साईज असला बाबा बिग साईज, त्या साईज नुसार पैसे दर लावतोय। त्याचं 250, 300, 600 देणाऱ्यांच्या ह्याच्यावर असते। साईज तुम्हाला जे पाहिजे त्या साईज नुसार पैसे सांगतोय आम्ही। त्याचबरोबर आणखी काही व्यापारी या ठिकाणी बसलेले आहेत, त्या व्यापाऱ्यांकडून आपण जाणून घेऊया। आम्ही वडिंगचा आहे, वडणगेकर। खेकडे कशा पद्धतीने विकायला? आम्ही वडणगेत आलो। कशा पद्धतीने खेकड्यांची विक्री करतात? खेकडा मोठा असला की 300, 350, 400 पर्यंत जातोय। बारका खेकडा असेल की 150, 200 पर्यंत जातोय आमचा। त्याचबरोबर एका दिवसाला तरी किती विक्री होते आपली? एका दिवसाला नाही म्हटले तर एक 900, साधारण 900 ते 1 टन पर्यंत माल कापतोय आमचा। कोल्हापूरकरांचा प्रतिसाद कसा आहे? एक नंबर। सगळ्यात एक असं म्हणावं की कोल्हापूर खेकडी लवरच आहेत। सगळ्यात जास्त कोल्हापुरी खेकडी लई खातात। त्याचबरोबर या ठिकाणी ग्राहकही आलेले आहेत, ते या ठिकाणचे खेकडे स्वच्छ करत असल्याचं चित्रही आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी खेकडे साफ करून घेतले जात असल्याचं चित्र आपण पाहतोय। यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल काका, खेकड्यांची आवड म्हणून इकडे वळलाय की काय? खेकड्यांची आवड काय आता ह्या कोल्हापूरकरांना सगळ्यांनाच असते, तुम्हाला माहिती आहे, कारण आपली खाद्य संस्कृती असल्यामुळे तर खेकडे कोल्हापूरकरांना सगळ्यांनाच आवडतात। आणि खेकडे मिळायचा सीझन आत्ताच असतो की पाऊस पडल्यानंतरच खेकडे आपल्याला जास्त पाहायला मिळतात, लोकांना खायला मिळतात। यातलं पण कसं आहे, यामध्ये तुम्हाला वैद्यकीय पण त्यात म्हणजे ते हे असल्यासारखं आहे की त्यामध्ये बाबा कुणाला ताप बीप आला किंवा काय जर झालं तर ते जाऊन खेकड्याचा रस्सा पिऊन तर ते त्यांची अशी मनस्थिती असते की बाबा मी खेकड्याचा रस्सा पिल्यानंतरच बरं होणार। म्हणजे ह्याला पण काहीतरी विज्ञानाने हे दिलेलंच आहे। नेमकं काकू खेकड्याचा रस्सा करतात, खेकड्याची भाजी बनवली जाते, काय केलं जातं घरी? आता दोन्ही पण केलं जाते, खरं खेकड्याचा रस्सा सगळ्यात जास्त आवडणारा खेकड्याचा रस्सा। त्यात नांग्या बिंग्या अशा त्यांनी मस्तपैकी फ्राय बी करून नंतर त्यात फोडून त्याचा चुरा करून मस्तपैकी असा चांगला झणझणीत रस्सा केलेला असते, ते पिल्ला की एकदम तर्री त्या अशा अंगात। आपण पाहिलं या ठिकाणचा ग्राहकांचा प्रतिसाद असेल, त्याचबरोबर या ठिकाणी महिलाही आलेल्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या नेमक्या कशा पद्धतीने खेकडा खरेदी करताय, काय सांगाल का? मी माधुरी कोळी, मी इथूनच बावड्यातून आली आहे। आज तरी खेकडा खरेदी करण्यासाठी आली आहे। तर नेहमी तसं पावसाळ्यात खेकड्याचा मोठा बाजार भरतो आणि ह्या दिवसात खेकडे खरेदी। नेमकं तुमच्या हातचं रस्सा आवडतो की घरच्यांना भाजी, काय नेमकी आवडते? रस्सा भाजी दोन्ही पण आवडतं।
आपण या ठिकाणचे कोल्हापूरकरांचा प्रतिसाद असेल किंवा ग्राहकांचा प्रतिसाद, खेकडे विक्री करणाऱ्यांचा नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या जाणून घेतल्या. कोल्हापूरकरांची खरंच खेकडा लवर कोल्हापूर असल्याचं या ठिकाणच्या विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं. पावसाळा सुरू झाला की या खेकडा विक्री करणाऱ्या लोकांना उदरनिर्वाहाचं साधनही मिळतं. त्याचबरोबर खेकड्याचा रस्सा खाल्ल्यानंतर या ठिकाणची एक प्रतिक्रियाही आपण जाणून घेतली. सर्दी खोकला म्हणजे आयुर्वेदातही खेकड्याचं महत्व सांगण्यात आलेलं आहे. कोल्हापूर प्रत्येक गोष्टीमध्ये नावाजलं जातं, त्याच पद्धतीनं या खेकडा प्रेमींसाठी कोल्हापूर म्हणजे खेकडा लवर या ठिकाणची कोल्हापूरकरांना एक नवीन टॅगलाईन मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील.